ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे अशा बहिणींना मोबाईल गिफ्ट. हो, ज्या ज्या बहिणींची KYC झालेली आहे अशा बहिणींना आता स्मार्टफोन मोबाईल गिफ्ट दिला जात आहे. तर बघा, भरपूर बहिणींची KYC झालेली आहे ऑलरेडी. तर अशा बहिणींना आता मोबाईल गिफ्ट मिळत आहे. त्याबद्दल आता संपूर्ण सांगतो तुम्हाला. तो मोबाईल तुम्हाला कसा भेटणार आहे आणि कुठे भेटणार आहे. तुमची KYC झालेलं असेल आणि सक्सेसफुली तुमची KYC जरी झालेलं असेल तरच तुम्हाला मिळेल. अजून एक महत्त्वाची माहिती, भरपूर बहिणींचा फॉर्म हा मंजूर असून त्यांना आता अपात्र केलं जात आहे. म्हणजे तुमचा फॉर्म हा मंजूर आहे, सर्व काही ओके आहे, तरी देखील तुमचा लाभ तुमचे 1500 रुपये बंद केले जात आहे. तर कोणत्या कारणामुळे ते बंद होत आहेत त्याविषयी पण आपण याच व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. आणि तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता म्हणजे 17वा हप्ता नोव्हेंबरचा आणि 18वा हप्ता डिसेंबरचा, या 2 हप्त्याचे एकत्र 3000 रुपये वाटपबद्दल पण सर्वात मोठा निर्णय झाला आणि वाटप सुरू झाली. त्याविषयी पण माहिती तुम्हाला सांगतो मी. चला तर मग एक एक माहिती एकदम सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये आपण समजून घेऊया. तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी फारच महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, तुम्ही सुरुवातीलाच तुम्हाला दाखवतो मी. तर या बहिणींचा लाभ होणार आहे बंद. तर आता या बहिणींचा लाभ का बंद होणार आहे, तर त्या कोणत्या बहिणी आहेत ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचा लाभ हा बंद होत आहे त्याविषयी माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, आता 31 डिसेंबर ही तारीख देण्यात आलेली आहे KYCसाठी. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही KYC केली नाही तर 31 डिसेंबर नंतर तुमचा लाभ हा बंद होईल. 1500 बंद होणार आहेत. ओके. आणि अजून एक महत्त्वाची माहिती, तुमचं आधार कार्ड, आता तुम्ही पात्र आहात, सर्व ओके आहे आणि तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक नसेल तरी देखील तुमचा लाभ हा बंद होणार आहे. या नवीन सूचना आता देण्यात आलेल्या आहेत, या महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी KYC करून घ्या. ज्या ज्या बहिणींची KYC अजूनपर्यंत बाकी आहे अशा माझ्या सर्व माता बहिणींनी KYC पूर्ण करा, अशी आता सूचना, आवाहन शासनाकडून करण्यात आलेलं आहेत. ओके. तर बघा, भरपूर बहिणी आता पात्र आहेत लाडकी बहीण योजनेचा. त्यांना दर महिन्याला हप्ता देखील मिळत आहे 1500 रुपयेचा, बरोबर ना. तर आता तुम्हाला जरी हप्ता जरी रेग्युलर तुम्हाला मिळत असेल ना तरी तुमचा हप्ता बंद होणार आहे. जरी तुम्ही KYC केली नाही तर 31 डिसेंबरपर्यंत, 31 डिसेंबरनंतर मग हप्ता बंद होईल जरी KYC केली नाही तर. आणि आधार कार्ड जरी तुमचं बँकेशी लिंक नसेल तरी लाभ बंद होणार आहे. चला, ही माहिती समजली. आता बघा फार महत्त्वाची दमदार अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते हप्त्याची. तर तुम्हाला पहिले सांगण्यात आलं की नोव्हेंबरच्या शेवटी नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा होतील. परंतु बघितलं तर काय, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काही 1500 रुपये जमा झाले नाही. त्यानंतर अपडेट काय आली आता की 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर प्लस 18वा हप्ता म्हणजे डिसेंबर, या 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू होणार आहे, अशी माहिती तुम्हाला देण्यात आली. तर यामध्ये आता केवढं सत्य आहे आणि खरंच वाटप झाली का, तर बघा, ही खुश खबर आहे बहिणींनो तुमच्यासाठी. हो, तुम्हाला 2 महिन्याचे 3000 रुपये वाटप सुरू, 3000 रुपये डायरेक्ट. आणि हे काही नवीन नाही, पहिले पण असं झालेलं आहे की तुम्हाला 2-2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये देण्यात आलेले आहेत पहिले पण. ओके. तर हे काही नवीन नाही आणि यामध्ये असं काही नवीन वाटण्यासारखं काही नाही की 3000 रुपये मिळत आहे म्हणून, असं पहिले पण झालेलं आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला आता नोव्हेंबरचे 1500 रुपये आणि डिसेंबरचे 1500 रुपये एकत्र तुमच्या खात्यामध्ये 1500 आणि 1500 3000 रुपये टाकले जात आहे. चला, त्याविषयी जी माहिती आलेली आहे ती माहिती आपण समजून घेऊया. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, काही नाही जास्त लांब व्हिडिओ नाही, 8-9 मिनटाचा व्हिडिओ आहे फक्त. आणि या 8-9 मिनटामध्ये तुम्हाला सर्व सांगतो. माझी विनंती एकच आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल अँड ऑल ते सिलेक्ट करा. चला, आता आपण अपडेटकडे वळूया. तर लाडक्या बहिणींनो बघा, फारच महत्त्वाची माहिती आहे. तर योजनेचा लाभ निरंतर मिळावा यासाठी KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. लाभार्थी महिलांसाठी KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर आहे, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं.
आणि रोज मी सांगत आहे की 31 डिसेंबर ही तारीख आहे, लवकरात लवकर KYC करा. तर बघा 31 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. दिलेल्या वेळेवर KYC न केल्यास पुढील हप्त्यांवर महिलांचा हक्क राहणार नाही. बघा, हक्क राहणार नाही म्हणजे तुमचा लाभ हा कायमचा खंडित होऊ शकतो किंवा तुमचा लाभ बंद केला जाईल. त्यामुळे महिलांनी तातडीने ऑनलाईन KYC पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. म्हणजे तात्काळ तुम्ही KYC पूर्ण करा असे आवाहन शासनाकडून प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. तर बहिणींनो, KYC बाकी असेल तर पटकन तुम्ही सर्वांनी KYC करा 31 डिसेंबरपर्यंत. आता कधी येणार खात्यावर पैसे याविषयी माहिती समजून घ्या. KYC प्रक्रियेमुळे महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करता आले नाहीत. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 2 महिन्याचा निधी पाठवण्याची योजना आहे. बघा, मी तुम्हाला बोललो ना की 3,000 रुपये 2 महिन्याचे मिळतील. तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हे 1500 असे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये निधी पाठवला जाणार आहे. आणि काय बोललं जात आहे की इथे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हप्ता जमा होईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे अजून थोडीफार वाट आपल्याला बघावी लागणार आहे, असे महिला व बालविकास विभागातील एका अधिकाऱ्याने NBTला सांगितले. दरम्यान राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुरू आहेत. नगर परिषदा आणि नगरपंचायतीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होतील. या काळात सरकारला आचारसंहितेचे पालन करायचे आहे. ओके, ठीक आहे. तर बहिणींनो, तुम्ही सर्वजण ज्या हप्त्याची वाट बघत होते ते 3,000 रुपये लाडक्या बहिणीनं तुम्हाला मिळणार आहेत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत. म्हणजे जवळपास आता जास्त काही दिवस लागणार नाहीत, म्हणजे असं डायरेक्ट शेवटी पण नाही. तर 15 तारखेपर्यंत मला तर वाटत आहे की 15 डिसेंबरपर्यंत हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू होणार आहे. 15 डिसेंबरपर्यंत सर्वांनी वाट बघा. ठीक आहे. मी तुम्हाला सुरुवातीला पण बोललो की तुम्हाला मोबाईल गिफ्ट भेटणार आहे. ज्यांची KYC बाकी आहे, ओके, ज्यांची KYC बाकी आहे त्यांना मोबाईल मिळेल असं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो. आता बघा बहिणींनो, तुम्ही KYC अजून केलेली नाही, मग आता शासनाने का मोबाईल गिफ्ट ठेवायला पाहिजे का? बरोबर आहे की नाही? मोबाईल गिफ्ट ठेवायला पाहिजे, मग तुम्ही KYC करणार का? नाही, काही मोबाईल वगैरे भेटणार नाही बहिणींनो. हे असे तुम्हाला भरपूर फेक अपडेट दिल्या जात आहे सोशल मीडियावरती. माझं म्हणणं काय आहे की तुम्ही KYC का करत नाही? भरपूर बहिणींनी KYC केलेलं नाही, त्यामध्ये तुमचं जो नुकसान आहे 31 डिसेंबरनंतर तुमचे 1,500 रुपये बंद होतील. त्यामुळे KYC पूर्ण करा. आता हे KYC करण्यासाठी तुम्हाला मोबाईल गिफ्ट द्यायला पाहिजे का सरकारने? सरकारने यासाठी तुम्हाला मोबाईल गिफ्ट द्यायला पाहिजे का की तेव्हा तुम्ही KYC कराल? तर असं करू नका. गिफ्ट वगैरे काही सरकार देणार नाही तुम्हाला. हे तुमच्या भल्यासाठीच आहे. तुम्ही KYC करा म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपयाचा हप्ता मिळत राहील. जरी कायम हप्ता चालू ठेवायचा असेल तर KYC करणं गरजेचं आहे. ओके, चला पटापट KYC करा आणि कुठलाही मोबाईल वगैरे तुम्हाला भेटणार नाही. 3,000 रुपयेचा हप्ता भेटणार आहे आणि तो काही आता पुढे चालून काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये ॲड होणार आहे लवकरच. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.